सकाळी 6:15 वाजता एक ॲक्सिडेंटचा आवाज आला म्हणून आम्ही जागे झालो. इथं शेजारी राहतो. तर येऊन बघितलं तर ट्रॅव्हल अंबरनाथवरनं शिर्डीला येणारी ट्रॅव्हल आणि ते इकडनं शिर्डीकडनं सिन्नरकडे जाणारा ट्रक होता. ट्रॅव्हल ट्रकला धडकली. त्यात ट्रॅव्हल पलटी झाली आणि सर्व पॅसेंजर जे होते ते पूर्ण ट्रॅव्हल जी होती ड्रायव्हर साईडनी कापलेली होती आणि पॅसेंजर बरेच पॅसेंजर रोडवरती काही पडलेले होते, काही ट्रॅव्हलमध्ये गुंतलेले होते पूर्ण. आणि त्यात मग 10 ते 12 पॅसेंजर डेड होते आणि 26-27 पॅसेंजर मेजरली इंजुर्ड होते. त्यांनाच 108 नंबरवरती कॉल केला. 15 मिनटात त्यांची ॲम्ब्युलन्स आल्या. तुम्ही त्यांना कशी मदत केली जेव्हा इतका मोठा आवाज झाला? मग तुम्ही कसे आले? स्थानिक लोक आवाजाने इथं आम्ही जमा झालो आणि 108 नंबरवरती पहिल्यांदा कॉल केला. ते 108 नंबरच्या 15 ते 16 ॲम्ब्युलन्स त्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी ॲम्ब्युलन्स पाठवल्या आणि इन्स्टंट म्हणजे मदत भेटली त्यांची. परंतु ॲक्सिडेंट इतका भयंकर होता की त्यात डेड बॉडीज असतात आणि मेजरली मदतीला स्थानिकच होते. भरपूर लोक जमा झाले म्हणून आणि ते डेड बॉडीज वगैरे इंजुर्ड जे होते 25-26 जण त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सिन्नरला शिफ्ट केलं. नाही, आम्हालाच भीती वाटायची मध्ये जायला, इतकी भयानक परिस्थिती होती ती. काय होतं, कसं वातावरण? वातावरण काय, कधी दाबलेले होते सीटामध्ये, काही आरडत होते, तसेच काढले बाहेर मग काठ फोडून ओढू. तर 45च्या दरम्यान लोक असतील ते सगळे. त्यात इंजर्ड 15-20 तर 10-12 डेडच होते, लहान मुलं होती छोटी. तुम्हाला कसं कळलं? मग तुम्ही काय आवाज झाल्यानंतर सकाळी आम्ही जागीच होतो. आवाज झाल्यानंतर आलो इकडं. पाहतो असं वाटलं होतं किरकोळ असेल, पलटी झाली, पण प्रत्यक्षात इथं आलो तर भयानक होतं ते. आज सकाळी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरेगाव पाथरे परिसरामध्ये खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याच्यामध्ये 10 लोक मयत झालेले आहेत आणि 16 लोक जखमी आहेत. त्यांच्या सिन्नरला शासकीय दवाखान्यामध्ये उपचार चालू आहेत. त्यापैकी कोणीही आज सध्या तरी क्रिटिकल नाही आहे. पोलिसांना जशी माहिती मिळाली तसं पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी सकाळी 5:45च्या सुमारास घटना घडल्यानंतर भेट दिली आणि सर्व जखमींना तात्काळ नजीकच्या सिन्नर येथील सरकारी दवाखान्यामध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून पूर्णतः प्रयत्न चालू आहेत आणि या संदर्भाने RTO विभाग पोलीस यांनी सकाळी तात्काळ मदत पोच केलेली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असंही बोललं जातं आहे. तशी काही परिस्थिती वाटते? तशी सध्या तरी काही माहिती नाही आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार चालू आहे.